हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी ते पॉडकास्ट घेऊन येत आहे जे त्या दिवशी मिस झालं, ज्या दिवशी मी थोडं तुमच्याशी मनातलं बोलले आणि तो इन्सिडेंट सगळं सांगितला की कसं लोक काय बोलत आहेत आणि काय चाललं आहे. थोडंफार तुम्हाला सांगितलं इकडचं सिच्युएशन आणि सगळ्या गोष्टी. तर त्या दिवशी जो पॉडकास्ट मी करणार होती तर तो पॉडकास्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला, कारण आज आपली सेमीफायनल पण आहे आणि आपल्याला पटापट सगळं आवरून मस्तपैकी सेमीफायनल बघायची आहे. जीतेगा भाई जीतेगा, भारत देश जीतेगा, इंडिया 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 इंडिया. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे चिबोलीवर. चिपकू चिपक आणि नाबोली यांची जोडी म्हणजेच चिबोली. म्हणजे चिपकू चिपक तर आता त्याचं लग्न आहे आणि त्याचं काय काय आहे, तर तो तर ते कॉन्टेंट छापतोय ती तर गोष्ट वेगळीच आहे. पण त्याचा भाऊ पण छापून घेतोय, म्हणजे इतका आहे ना बापरे तो पक्या पकाव की काय. आता एकमेकांचं कॉन्टेंटवर पण हे लोक, आणि मेन म्हणजे मला अंड्यांचं कळत नाही की अंडे सगळीकडे एकच कॉन्टेंट काय बघताय. तो पक्या पण टेस्ट दाखवतोय, हा चिपक पण टेस्ट दाखवतोय. त्या पक्याच्या ह्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये तरी पण पक्याचे व्हिडिओज बघतायत. ती चिव कसलं 10 वेळा डाएट करते, डाएट सोडते आणि काय करते, मस होत नाही. एवढंसं तसूबर पण फरक पडत नाही. उगाच काहीतरी आपलं लोकांना येडा बनवते, मोठी कंटेंट क्रिएटर बनली आहे. आणि काय तिचं डान्सचं पण एवढं हाईप केलं, सगळ्यात बकवास डान्स होता तो. कसं म्हणजे तिला काही सूट होत नाही. आराम करायची सवय झाली ना, असं येडा बनवायची सवय झाली लोकांना की मग असं होतं. सगळं जॉब बीब सोडून काय नाही जमत ते करत बसली आहे आपली. अजिबात काही जमत नाही आहे. यू आर नथिंग बट अ चीप रील स्टार. बोलता पण येत नाही, जिभ्याला आला फोड, आणि नाचता पण येत नाही. सगळंच आहे, नाचता येईना, अंगण वाकडे. हिचं तर नाच पण वाकडा, अंगण पण वाकडं आणि सगळंच वाकडं तिकडं. जॉब वगैरे कोण करणार यार, हे असंच येडेचाळे करून कमवते आणि असंच काहीतरी वेडं करते. आणि आहेत ना लोक बघायला की चिव भाभी एकदम जबरदस्त, चिव भाभी अशी, चिव भाभी तशी. तर चिवला पण टार्गेट दिलेलं आहे की एक तर जॉब कर, नाही तर जॉब एवढं काहीतरी करून इथे वेडं करून कमवून आण, बट कमाना इज मॅन्डेटरी. आणि ह्या भावाकडनं तो चिपक शिकलाय, म्हणजे भावाकडे राहून त्याने बऱ्याच गोष्टी शिकल्यात आणि ज्या भावाने चुका केल्या त्या हा सुधरवतोय. जसं की त्याला माहिती आहे की बाबा चांगली नोकरीवाली वगैरे करून काही फायदा नाही आहे, कारण नोकरी तर ती कधी पण सोडू शकते. सो नोकरी काही तुम्हाला गॅरंटी देत नाही, म्हणजे मुलीची नोकरी. सो बेस्ट आहे की कोणतरी अशी पकडूया जिचं फॅमिली बॅकग्राऊंड एकदम स्ट्रॉंग असेल, एकुलती एक किंवा 2 मुलीवाल्या असं काहीतरी घर, आणि एकदम तगडक बॅकग्राऊंड असेल की एंड ऑफ द डे ते सगळं आपल्यालाच मिळणार आहे. त्याच्यामध्ये तर काही फरकच पडणार नाही, त्याच्यामध्ये तर काही शंकाच नाही आहे, त्याच्यामध्ये तर काही चेंजच होणार नाही आहे. सो त्याने जॉबवाली न निवडता जे त्याच्या भावाने माती खाल्ली, त्याला असं वाटलं की चिव खूप आपल्याला कमवून देईल आणि चिवला करून तर एकदम चांदीच चांदी आणि बल्ले मजे असं सगळं विचार केला. पण काय केलं, चिवने बसून बघितलं की भाई हा गुड फॉर नथिंग, काय नाही करत, काय नाही. जर हा असं टाइमपास करून आणि काहीतरी बाळा आणि आमचं बाळ आणि आमचं हे ते असं लोकांना बच्चन देऊन काहीतरी फालतूगिरी करून जर हा कमवू शकतो, तर मी पण हेच करते ना, कशाला उगाच जॉब बीब काहीतरी करायचं. म्हणून मग चिवने पण हात वर केले आणि बसली घरात रील स्टार बनून. तर ते असं होऊ नये ह्याच्या बाबतीत. किंवा मग आता कसं आता करायचं, आता ज्या बायकोच्या जीवावर एवढी भिस्त होती पक्याची, त्याचा तर बुरा काटला भाभीने, म्हणजेच चिवने, त्याच्या बायकोने. तर मग ह्यातनं चिप्या काय शिकला, तर चिप्या हे शिकला की नोकरी धंद्यावरती विश्वास ठेवू नये, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असणं आणि ते आपल्याला मिळणं. कारण चिवचं तर स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे बऱ्यापैकी, म्हणजे ठीकठाक आहे, पण तिला भाऊ आहे त्याच्यामुळे वो तो नाही आहे ना, थोडा डायसी आहे. तर भावाचं थोडीच काय मिळणार वगैरे, तर भावाचं तर तसं नाही. फिर अपने को कोई चाहिए इकलौती या बहन वाली, ताकि जो भी हो 2 बहनों के नाम पे हो, जो भी हो एक इकलौती लड़की के नाम पे हो. तर ते बघून या चिप्याने बरोबर आपले फासे टाकले. कारण त्या नाबोलीने एक रील पोस्ट केलेली, त्याच्यामध्ये काहीतरी ती अंगणामध्ये रांगोळी काढते का काहीतरी करते आणि यही फोटो देख के वो मुझ पे फिदा हो गया था किंवा ही सेड येस असं काहीतरी तिने त्याला कॅप्शन दिलं आहे. तर त्याच्यामध्ये तिचं घर आणि तिचं सगळं काही बॅकग्राऊंड त्याच्यातनं दिसतंय. तर डेफिनेटली तो फोटो बघून म्हणजे त्या मुलीचा फोटो तर जाऊच देतो, तर घोडनवराच आहे त्याच्यावर, तर मी येणारच आहे त्या पॉईंटवर. पण
अदर दॅन दॅट जे आजूबाजूचं सराउंडिंग आणि सगळं काही बघून माहिती काढलेली आहे चिप्प्याने, आणि मग चिप्प्याला कळलं आहे 2च बहिणी आहेत आणि गडगंजा आहे आणि सही आहे, मजे ही मजे, तो इधर अपना फासा डाल के देखते अगर लगा तो लगा, सही आहे. आणि चिप्प्याचा लागला बरोबर गळाला मासा. पण चिप्प्या जास्त उडू नको, आता अजून वेळ आहे, अजून कधीही काही होऊ शकतं. बोचूच्या भाषेत कधीही काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं. त्याच्यामुळे एवढा उडू नकोस. उडू जितका जास्त उडशील तितका जोरात आपटशील. तर जरा धीराने घे, दमानं घे. हां, जेव्हा होणार ना फायनल तेव्हाच काय ते बोल. जास्त अति चाललंय. आणि असंही म्हणतात की आपण असं जास्त पण असं करू नये की आपलीच आपल्याला नजर लागते. तूच म्हणतो ना मला नजर लागते, मला नजर लागते. काही नजर अशा असतात ना, काही नजरा ज्या उतरवून पण निघत नाहीत, आणि मग काही फायदा होणार नाही जेव्हा हा सगळं हातातनं निसटलेलं असेल. त्याच्यामुळे ना जरा लोकी राहा, समजलं ना, लौकी खा आणि लोकी राहा. त्या घराची तारीख पे तारीख पडते, पुढे पुढे चाललंय पोझिशन, तसं ह्याचं लग्न पण पुढे पुढे ढकलत चाललंय. तर भाई बघ, तोपर्यंत जरा तग धरून ठेव, नाहीतर इतना लंबा खिचेगा क्या, या बीच में कुछ हो गया तो फिर बोलना मत. म्हणून त्यापेक्षा जरा दमाने घे. काही गोष्टी आहेत ना झाल्यावरच बोललेलं बेटर असतं असं मला पर्सनली वाटतं. बाकी तू तेरा देख सकते है, नाही तर तुझे तेराही देखते रहना पडेगा. काय बोलते मी सिरियसली. म्हणजे ना इतका डेस्परेट आहे की काय, म्हणजे मला तर असं वाटतं की तो फक्त आणि फक्त त्या एका गोष्टीसाठी कितके दिवस असा ना तळमळतोय, नुसता असं वाट बघतोय कधी एकदाचं ते झालं ना की बास एकदम त्याच्या मनाला शांती मिळणार आहे एकदाची. काय तर नुसता आता चिबोली इथे असती तर, चिबोली तिथे असती तर. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की ना नाबोलीला घेऊन, म्हणजे मी इतके वेळेला इथे आलो आहे ना, पण मी एकटाच आलो आहे. आणि आता मी फर्स्ट टाईम जेव्हा तिला घेऊन येतो ना तर एकदम वेगळं फिलिंग आहे गायज, एकदम वेगळं फिलिंग आहे. काय यार, म्हणजे खरंच लिटरली इतका चिबडा, इतका निबडा, असं अजीबच आहे. म्हणजे हा ना त्या टाईपचा मुलगा वाटतो मला, ज्याला ना कोणी कधी आयुष्यात भाव दिला नसेल आणि कधी ह्याला आयुष्यात वाटलं नसेल की आपलं लग्न पण होईल. मुझे मेराही तू तेरा देखते रहना पडेगा, म्हणजे मेरा, असंच ह्याचं काहीतरी होतं असेल. आणि अचानक असं काहीतरी ह्याला मिळालं आहे आणि बस अभी बस उसी एक चीज की देर आहे, आणि बस आय कॅन डू इट, आय विल मेक इट, असं काहीतरी याचं झालेलं आहे. म्हणजे ते असतात ना मुलं, की काही मुलं अशी असतात ज्यांना बघितल्यावर मुली पळतात, लांब पळतात. अरे ये देख आ रहे, येडा आ रहे, भागो इधर से भागो, आ रहे, वो आने से पहले निकल लेते ऐसे, अरे वो आ रहा है रे, इसको कुछ ना कुछ अभी बोल के कळटाना पडेगा, असं वगैरे असतं ना. तशा टाईपचा हा आहे वाटतं. की हा दिसला की मुली जस्ट म्हणजे याला नजरेसमोर पण धरत नसेल कोण, म्हणून हा इतका नुसता असा वखवखलेला आहे. काय बोलत असतो काय, म्हणजे त्याचा जर बस चालेल ना तर तो जसा स्वतः भावाकडे पडून राहिला ना वर्षानुवर्ष, आणि ज्याचा माज दाखवतोय की कसा भावाचा मी राहून तिथे काटलाय, तर ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते काय नक्की माहीत नाही, बट व्हॉट एव्हर इट इज, जसं भावाकडे ह्याने आयुष्य अर्ध काढलं आणि असं त्याच्या भावाच्या जीवावर ह्याने मजा मारली, ह्याने टाइमपास केला, तसं ह्याला परमिशन दिली तर हा लग्न करून बायकोला पण तिथेच आणेल, एवढा याला धीर धरवत नाही आहे. पण बहुतेक चिऊ इतकी पण मान आहे की चिऊ म्हणेल की जाऊ दे, तर तो डेस्परेट होते, त्याचं घर कधी होईल तेव्हा होईल, आपण तिला आणूया लग्न करून. किंवा असं पण असेल की तिच्या घरचे पण म्हणाले असतील की नाही बाबा, जोपर्यंत तुझं घर होत नाही तोपर्यंत लग्न नको करूया, कारण उगाचच कुठे म्हणजे त्यांच्या घरात पक्क्या पकावच्या घरात कुठे आमच्या मुलीला वगैरे पाठवणार. किंवा ह्याच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की हा लग्न करून घरजावई बनू शकतो फॉर अ टाइम बिंग. ते करायला पण हरकत नाही आहे ना, खरं तर करूच शकतो हा. अजून काय बाकी आहे, अर्धा तर बनलाच आहे, पूर्णच बन. त्या दिवशी त्याची आई म्हणते की ह्याचं सगळं लक्ष तिकडे लागलं, तर बोलतो हो माझं लक्ष म्हणजे माझं खरंच कशातच लक्ष नाही लागत आहे. मला असं वाटतंय की एकदाच ना म्हणजे मी तिला इथे आणू असं करून बेडरूमकडे दाखवत होता. तर तुम्हाला समजलं ना मंडळी, बस तेच आहे. ही इज वेटिंग फॉर दॅट नाईट. झटपट पटापट नाबोली बेडरूम के अंदर प्रसन्न होके बेडरूम में आएगी, झटपट पटापट खट खट खटाखट कार्यक्रम होगा पटापट.
आणि तिला पण ह्याची बरोबर दुखरी नस माहिती आहे. जसं मण्यारची माहिती आहे ना बोंबलेला, हा दुसरा निब्बा आहे. ह्याचं पण बस सगळं ते जीव आहे ना पोपटातच आहे. तर त्याच्यामुळे ही बरोबर त्याला बरोबर तिथेच हे घाव घालत असते, बरोबर तशीच करत असते. तुम्ही तिची बॉडी लँग्वेज बघा, ती त्याला कसं हे करत असते, लाईक तडपडत ठेवत असते, नाहीतर मुद्दामून असं हलकाच असं हे करून असं सोडून देत असते. जिथे मिळेल तिथे चिपकत असते, चिटकत असते मुद्दामून. म्हणजे मुद्दामून त्याला जे हवं आहे ना ते त्याला असं म्हणजे देण्याचा, असं ते दाखवण्याचा की मीच मैं तुम्हें दे सकती हूँ जो तुम्हें चाहिए, हे करण्याचा ती वारंवार प्रयत्न करत असते. हे अतिशय म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं ना एकदम डोळस नजरेने तर तुम्हाला ते कळून येईल. आणि त्यावरूनच हे कळतं की ही काही साधी भोळी वगैरे काही नाही आहे. ये सब पार कर चुकी आहे आणि सगळं काही तिला माहिती आहे की अशा निब्यांना कसं हँडल करायचं. मग ते कारमध्ये मागे बसून चाळे करणं असू दे, म्हणजे लिटरली तिची आई पुढे बसली आहे. म्हणजे काय लेवल, काय संस्कार आहेत मुलीवर बघा, की पुढे आई बसली आहे, भाऊ बसलाय, तरी मागे चाळे करतायत बसून. म्हणजे ठीक आहे तुमचं एंगेजमेंट झालं आहे वगैरे, पण तुम्ही एकट्यात असता किंवा तुम्ही डेटवर वगैरे जाता तेव्हा वेगळी गोष्ट आहे. पॅरेंट्ससमोर कसं बिहेव करायचं साधे मॅनर्स नाही आहेत. इतकी म्हणजे ही पण मला वाटतं एकदमच तुडुंब भरलेली आहे तुंबाड. आणि हा तर आहेच. काय तर म्हणे की मी आता तिला फर्स्ट टाइम या घरात घेऊन आलो आहे आणि मी तिला म्हटलं की तुझ्या आवडीप्रमाणे तुला जे पाहिजे तसं करूया आपण, तसं करूया, पण ती नाही म्हणते. ती म्हणते की आईंना आपण विचारूया आईंच्या मर्जीप्रमाणे. अगो बॉय, किती ग म्हणजे इतकं खोटं, इतकं फेक आणि इतका येडा आहेस काय रे तू. हां, इतकी म्हणजे ती बोलली आणि तू मानलं. अरे कुठल्या दुनियेत. थोबाडा बघून तरी वाटतं का की असं म्हणजे अगदी आई अगदी एकदम काय एकदम साळसूतपणाचा आव आणि किती ती संस्कारी सून. आई ना, आई जे म्हणणार ते बघूया ना. आम्ही पण इथेच आहे आणि तू पण इथेच आहे. मला तर तेच वाटतंय की एक कब तक चलने भी वाला है वो देखना बनता है. आणि ह्याचं भाषण तर बाप रे बाप. ह्याच्या आयुष्यात मला वाटतं, मी तेच म्हणते ना की फक्त हाच एक गोल होता जो अजून अचीव पण झाला नाही आहे, पण बडे बडे हाकतोय हा. पण ह्याचं फक्त एवढंच होतं की बाबा माझं लग्न होतंय हे ह्याला स्वतःलाच डायजेस्ट होत नाही आहे. तर काय तर लोकांना सांगतो की गाईज मी स्पेशली पोरांना सांगतो की हार मानू नका, होणार तुमचं पण होणार आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. अरे बाबा, लोकांच्या आयुष्यात आहे ना दुसरे पण गोल्स असतात, तुझ्यासारखे नसतात थर्ड क्लास. काय केला होता सियाप्पा त्याच्यावरून तुझी अक्कल कळली लोकांना. आणि भावाकडे राहून फुकटचं गिळून मोठ्या हुशाऱ्या सांगतोय, मोठं प्रीच करतोय लोकांना की असं करा आणि तसं करा. आणि गाईज तुम्हाला वाटोळं करून घ्यायचं असेल ना तर ह्याचं ऐका, नाहीतर स्वतःचं डोकं वापरा जरा. कसला काय ह्याच्या आयुष्यात काय याने केलं आहे की जो दुसऱ्यांना उपदेश करतोय. ही एक कोणतरी चिपडी चिबोली पकडून आणली आहे, तर मोठ्या मोठ्या बाता तर ऐकायच्या. आणि काय तर म्हणे हो मी बोललो होतो की ना तुम्ही दोघांनी मिळून करा. आणि मग आजकाल असं प्रॉपर्टी बघतात आणि हे करतात आणि मुलाचं विचारतात, पण दोघांनी करायचं असतं म्हणून तुम्ही लग्नानंतर घ्या. मग ते अचीवमेंट आणि ते दोघांनी केलेलं, मग दोघांचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. मग स्वतः का नाही केलं रे दीडशाण्या. हां, हा प्रश्न विचारल्यावर बोलतं माझं वेगळं होतं, मी माझ्या भावाकडे होतो, मला काय खर्च नव्हता. मग तुझं वेगळं होतं तर तू तेरा देख ना भाई, तू तेरा ही देख. क्यों दूसरों को फालतू में कुछ भी बोलता रहता है, बकलोडगिरी करता रहता है फालतू कुठचा. ते त्यांचं बघतील ना, तुझ्यासारखं नाही आहे ना त्यांचं. ते असे नाही ना इकडे तिकडे पडत, इथे तिथे फालतूगिरी करत. स्वतःचं पहिल्यापासून त्यांनी स्वतःचं अचीव केलं आहे, स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी स्वतः धडपड केली आहे, ना की भाऊ आईजीच्या जीवावर बायजी उदार नाही झाले. त्याच्यामुळे तू नको लोकांना ज्ञान पेलूस. चिपोजीराव चिपक कुठचा मोठा आला शाणा सांगतोय काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. तुम्ही दोघंही भाऊ आहे ना, तुम्ही स्वतः आयुष्यात काय करू नाही शकले. लोकांना नुसतं फुकटचं काहीतरी येड्यासारखं काही बडबडायचं, काही सांगायचं, काही उपदेश करायचे. तू काय केलं रे आयुष्यात. हां, स्वतः तर एवढं लोकांना सांगतो ना, मग घ्यायचं होतं ना. तू कशाला मग स्वतःचं हे केलंस, घर बीर आणि काय भावा आणि वहिनीच्या जीवावर बसून स्वतःचा पैसा अडका जमून ठेवलास. कशाला केलंस कर्तव्यशून्य माणूस. आणि लोकांना सांगते काय करा आणि काय नका करू. म्हणजे दुसऱ्यांच्या मुलींना हा जज करणार की जी मुलगी असं मुलाचं काय बॅकग्राऊंड नीट आहे का, वेल सेटल्ड आहे का, ते ती बघते तर ती चुकीची. पण ह्याची नाबोली हिने काय नाही बघितलं, या भिकाऱ्याला चूज केलं म्हणून ती महान.
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, आणि जेव्हा तुम्हाला ना गाईज तुम्हाला ना जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती भेटते ना, तर असंच होतं. म्हणजे तुम्ही ना काय पण बोला, मला काय पण बोला, पण मी करणार बाबा, मी बोलणारच. ना बोली. अरे काय आहे रे, काय म्हणजे जीवापाड काय 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 निळा ड्रम वाट बघतोय तुझी. सांगू मला ना, हा ना डोक्याने पार हल्लेला वाटतोय. ठीक नाही याची लक्षणं. खरंच याला ना जरा शांतता आणि काहीतरी असं याचं लग्न लावून टाका, नाही तर काहीतरी बाबा याचं करा, नाही तर हा ना असा येड्यासारखा करतच राहील. एकदम पार वेडा होण्याची लक्षणं दिसते त्याची सगळ्यामध्ये. ह्याचा दादा ह्याचा रोल मॉडेल आहे, म्हणून ह्याच्यावरनंच तुम्ही विचार करा की हा काय लेवलचा असेल, ज्याचा रोल मॉडेलच असा असेल. आणि लिटरली म्हणजे याचं कॉम्पिटिशन त्या पक्का बरोबर आहे. म्हणजे दादा वहिनीला हे नाही करायला मिळालं ना, ते मला करायला मिळते, आणि मी म्हणून ते करून घेतोय. त्यांना हे मुवमेंट्स कॅप्चर करायला नाही मिळाले, पण मी करून घेतोय माझ्यासाठी. मला हे चान्स मिळाला आहे. म्हणजे किती ते असं एखाद्याच्या लाईफमध्ये किती घुसायचं, आणि किती त्यांना कॉपी करायचं, आणि किती कंपॅरिझन करायचं की बघा तुमच्यापेक्षा आम्ही करून दाखवतोय, मी करून हे दाखवणार. अरे कर ना बाबा, कर ना. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. ह्याला तर आत्तापासूनच असं वाटतंय की बापरे मला काय मिळालं आणि काय नाही, आणि दादाला आता मी दाखवतोच. सगळीकडे नुसता चिव करायचा ना, आणि चिव अशी चिव तशी. चिवचा दादा असा मोठा हुशार, आणि त्याची बायको राणू मॉडेल, आणि मी कसा मॉडेल, त्यांच्या घरातला एकुलता एक जावई, आणि कसं म्हणजे भारी माझं भारी. आता दाखवतो तुला दादा, आता बघ तू फक्त. सुख भरे दिन बितर भैया, अब दुख आयो रे, ना बोली के साथ आयो रे. हे चिपड्याने बरोबर आपल्या भावाचा तोत्या काढलाय. म्हणजे मला वाटतं पक्याचा सगळीकडून सगळ्यांनीच काढलाय चांगलाच. जाम हुशारी करत होता ना, खूप हुशार समजत होता. सगळ्यात सुरुवात आधी तर याच्या बायकोने केली. भाऊ तर साईड बाय साईड करतच होता. आता त्याने ओपनली सांगितलं, ॲक्सेप्ट केलं की मी कसा काटलाय यांचा, आणि यांच्यामध्ये राहून कसं यांचे लाईफचे काय मजे यांना करायला दिले नाहीत, पण मी माझ्या मजाची सेटिंग करून घेतली. माझे मजे करायचे ते माझं मी जमा करून घेतलं यांच्यामध्ये राहून. आणि आता वर त्यांनाच सांगतं की त्यांना काय करायला नाही मिळालं ते मी करणार आहे. वा रे वा, पक्या कसला पकाव आहेस रे तू. शी. बरोबर आहे. तुम्ही त्या दुसऱ्या भावाला तुम्ही पाण्यात बघितलं ना नेहमी. पक्या खूप मोठा शहाणपणा, आणि ती चिव दीडशाणी खूप नाटकं करायची ना, आणि या पक्याला खूप असं होतं की अरे माझी बायको. मी तर वाटच बघते की आता कधी तुझ्या आईला हा प्रश्न विचारतो. आता या दोघींमध्ये कम्पेअर होऊनच जाऊ दे की ही चांगली की ती चांगली. मला वाटतं ह्या चिपक्याच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला हा प्रश्न विचाराच. चिपक्या तू विचारच आईला, बघूच आता तुझी आई काय उत्तर देते. म्हणजे त्या बिचारीला तुम्ही एकदाही चिव बोललेली की आम्ही तिला आमचं PR वगैरे असं जे काही उरलेलं असतात ना प्रोडक्ट, ते आम्ही तिला देतो वापरायला. आणि हिच्या वेळेला म्हणे की आम्ही काय तिला असं आलेले प्रॉडक्ट देत नाही आहे, प्रमोशनचे नाही, आम्ही विकत घेतले, आम्ही सगळं काही हे केलं. तिची आवड निवड लक्षात घेऊन, तिला विचारून, तिला काय हवं नको. आणि दुसऱ्यांची ना हे लोक लायकी काढतात. अरे तुमची लायकी काय आहे फुकटे साले. तुम्ही तुमच्या मुलीच्या जीवावर जगणारे, मुलीला विकायला काढली, आणि कोणाला सांगते ग की 1000 रुपयात मेकअप गुंडाळून देतात, पण आम्ही तसं करत नाही आहे. चिपडी फॅमिली. अरे ते 1000 रुपयाचं पण देत असतील ना, स्वकष्टाने आणि स्वतः इमानदारीने कमवलेल्यातनं देत असतील. तुमच्यासारखं नाही आहे. तुम्ही तर लाखाचा पण दिलात ना तरी ते कोणाला फळणार नाही आहे. लोकांना ठगवून आणि मुलीकडून पैसा कमवलेल्या पैशाने आणि फुकट. आणि जर तू नाही एवढं प्रमोशनचं यूज करत आहेस, नाही तुला PR आलेलं तिला प्रोडक्ट देत आहेस, नवीन विकत घेऊन देतेस, तर मग ते कशाला सगळीकडे. तू दोघांच्याही व्हिडिओच्या खाली लिंक दिलेल्या असतात, दोघांच्याही व्हिडिओच्या खाली ॲफिलेट प्रोडक्ट लिंक टाकलेल्या असतात ना, कशाला टाकता ते. म्हणजे तुम्ही तिथून आलेले तर देत नाही, पण तुम्ही त्याचं ॲफिलेट मार्केटिंग करून त्याच्यातनं कमवताय. इनडायरेक्टली लोकांनी ते विकत घेतलेत आणि दिलेत. लोकांना तुम्ही ते लिंक देऊन लोकांना परचेस करायला लावले याचा अर्थ. आणि त्याच्यातनं जो प्रॉफिट आला त्या प्रॉफिटमधनं तुम्ही विकत घेतले. आले मोठे शाणे. कोणाला शिकवते स्वतःला मोठे शाणे समजतात काय. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला सगळं कळतं, आम्हाला काय कळतच नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट मार्केटिंग. अगं फुकट तुम्ही आयुष्य गेलं तुमचं फुकट गोष्टी वापरण्यात. तुमची लायकीने दीड दमडीची. आणि त्या बाईला, त्या कोणती आहे ना ती नाबोली, तिला पण मी हे सांगते, एकदम फालतू फॅमिली आहे, एकदम थर्ड क्लास. चुकीच्या ह्याच्यात जातेस तू, अजूनही विचार कर.
आणि ये चिपड्या, तुला आता काहीतरी सगळं नवीन दिसतंय ना, तर शहाणपणा आम्हाला नको दाखवू आणि आम्हाला नको सांगू इकडचं तिकडचं आणि इन्फॉर्मेशन देतोय आणि मंदिरात असं आणि तसं आणि 2 मिनटं पण उभं राहायला नाही देत. आणि मी फर्स्ट टाईमच गेलो, तू फर्स्ट टाईम गेला ना, आम्ही कितीतरी वेळा गेलोय. तुझा आत्ता आहे नया नया मुल्ला कर रहा अल्ला अल्ला. चल फट. मोठ्या मोठ्या प्रशासनाच्या गोष्टी करतो, प्रशासन असं आणि प्रशासन तसं. हे दोघे भाऊ आहेत ना, एक नंबरचे, काय येत नाही जात नाही पण बाटा मोठ्या मोठ्या. तो एक सगळीकडचे मोठे खड्डे दाखवतो आणि स्वतः तर कामाला जात नाही, लोकांना उगाचच काहीतरी फसवायची कामं, उगाचच काहीतरी मोठा हे करायला. आणि कोणी बोललं की त्याला लगेचच झोमतात मिरच्या. तसंच हा पण आता बनायला बघतोय की असं आणि तिथं तसं आणि मला मन भरून दर्शन नाही. एवढं होतं तर स्वतःच्या आईबाबाला पण घेऊन जायचं होतं ना जरा. तुमची एवढीच जर काय म्हणतात त्याला देवी होती तर मग एवढ्या कुलदेवी होती तर मग कधी आयुष्यात आईबाबा घेऊन नाही गेले तुझे? पहिल्यांदाच गेलास बायकोच्या मागे. आणि तुला काय करायचंय? मन भरून दर्शन जिचं व्हायचं तिचं केलंस ना, मग बस झालं. मोठ्या बातानंतर मार. कळतंय तुझं काय आहे ते. किती म्हणजे ना डबल स्टँडर्डचं पण हद्द असते. म्हणजे एकतर ह्याची कुलदेवी म्हणतो, हा फर्स्ट टाइम गेला म्हणतो आणि त्यात पण स्वतःच्या आईवडिलांना वगैरे काही नेलंच नाही. आणि वरून तिकडच्या प्रशासनाचं वगैरे म्हणजे हे कधीतरी साहेब उठणार आणि जाणार दुसऱ्याच्या जीवावर फुकटे, जेव्हा फुकट मिळणार तेव्हा जाणार आणि मग सांगणार असं आणि तसं आणि गर्दी आणि हे आणि ते. मग काय तुला काय, तू कोण मोठा लागून गेला तुला VIP दर्शन द्यायला? आणि बोलतात ना की नुसतंच असं बाता मारून अक्कल येत नाही, तसं ह्याला वाटतं की आपण काहीतरी असं एकदम काय की एकदमच चिप्या दी ग्रेट आणि लोकांना आपण असं सहज उल्लू बनवू शकतो. आणि काय तर म्हणे की तुम्हाला आमची जर्नी बघायची असेल ना, आमच्या जर्नीमध्ये जुळायचं असेल ना, तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. कारण म्हणजे आता खूप छान छान व्हिडिओज येणार आहे आणि तुम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आम्ही घेणार आहोत. आणि आमच्या आयुष्यात काय काय होतं, आमचे जे एकदम बेस्ट मोमेंट्स आहेत माझ्या लाईफचे, ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे. आणि तुम्ही आमच्या ह्या एकदम अशा तुडुंब भरलेल्या तुंबाड चिबोलीच्या या जर्नीमध्ये, आयुष्याच्या जर्नीमध्ये तुम्ही पण येऊन तुम्ही थपाक थपाक करू शकता. एकदमच स्लायमी झालेलं आहे सगळं, तर तुम्ही करू शकता, तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला जुळायचं आहे, फक्त एकदम फ्री आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही पैसे भरायचे नाही. बापरे, कुठल्या जमान्याचे, कोणाला सांगतोय आणि काय म्हणजे काय ट्रिक आहे? अरे बापरे, लहान मुलांना सांगतो ना, अरे बाळा हे एकदम तुला मी चॉकलेट देणार, असं माझं काम कर आणि मग मला चॉकलेट देणार, एकदम फ्री आहे. असं काय छोटे बच्चे आहे क्या? अरे चांगला कॉन्टेंट आहे, चांगलं कर, लोक बघतील. हे काय आहे, सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि सबस्क्राईब करा. एक खरंच एक्सपिरियन्स्ड व्यक्ती म्हणून तुला ना मी खरंच एक सांगते, अनुभवाचे बोल, की बस कर चिपकेगिरी आणि चिपडेगिरी तुझी बस कर आणि स्वतःपुरतंच ठेव. नाही जुळायचं नाही आहे, जुडायचं नाही आहे कोणाला तुझ्या जर्नीमध्ये. तुझी जर्नी तुलाच लखलाभ. उगाच नजर बिजर लागली तर वांदे व्हायचे. समजा कर प्यारे. बापरे, मी तर इमॅजिनच नाही करू शकत. खरंच असं काय झालं तर याचं काय होईल? पार येडा होईल ना मंडळी. काय वाटतं तुम्हाला? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग, ऑलरेडी बुचडाच्या अंड्यांनी तिकडे हायदोस घातल्या. वरून मला नोटिफिकेशन येत आहेत. रेकॉर्डिंग करू की आता ते बघू. आणि आता मी कुणाकडेच लक्ष देणार नाही, मी मॅच बघणार आहे. आणि तुम्ही पण माझं पॉडकास्ट एन्जॉय करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, आणि मॅच पण बघा. आणि सी यू टुमॉरो. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मसलमा.